हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर लर्निंग प्लॅटफॉर्म. आय एम युअर मॅथमॅटिक्स मेंटर गणेश कुंभारे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण जो टॉपिक स्टार्ट करणार आहोत, टॉपिकचं नाव आहे मॅट्रायसेस, लेक्चर नंबर 4, ज्यामध्ये आपण एक्झरसाइज 2.3 मधले जे काही इम्पॉर्टंट असे 2 क्वेश्चन्स आहेत, जे क्वेश्चन्स आपण पाहणार आहे, ज्यावर पेपरला 100% क्वेश्चन असतात, ज्यावर पेपरला 100% क्वेश्चन असतात आणि ते 3 मार्क्ससाठी. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी जमणं इम्पॉर्टंट आहेत आणि जमल्याच पाहिजेत बा. काय म्हटलं मी? जमणं इम्पॉर्टंट आहेत आणि काय याच्यानंतर काय बोललो मी? जमल्याच पाहिजेत. जर त्या तुम्हाला जमत असतील तर आपले मार्क फिक्स आहेत आणि वन ऑफ द सोपा चॅप्टर आहे. असं काय खूप मोठा हार्ड आहे असं काहीच नाही. चलो फिर बिना वक्त गवाए टॉपिक को स्टार्ट करते हैं. ठीक आहे ना. पॉइंट मध्ये काय दिलं पाहून घ्या. तर पॉइंटचं नाव आहे की सॉल्व द गिव्हन लिनियर इक्वेशन बाय द इन्व्हर्जन मेथड. सर इन्व्हर्जन मेथड काय आहे? पहिले तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो. कशाला म्हणतो आपण इन्व्हर्जन मेथड किंवा काय आहे इन्व्हर्जन मेथड पाहून घ्या मॅडम. ठीक आहे ना. पहिला मुद्दा, गुरुजी इन्व्हर्जन मेथड म्हणजे काय? इन्व्हर्जन मेथड, ठीक आहे ना. ऍक्च्युअल मध्ये इन्व्हर्जन मेथड म्हणजे काय? इन्व्हर्स वाली मेथड आपली. कोणती वाली बाळांनो? इन्व्हर्स वाली मेथड, की जी आपण ऑलरेडी काल पाहिली होती. काय होती इन्व्हर्स मेथड? ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, त्याला इंटू मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए. ही वाली कालची मेथड आपण होती. हिलाच काय करायचं? हिचा युज करून मला काय करायचंय? आन्सरला काय करायचं? आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. चला आता काय दिलं कंडिशन पाहून घ्या. की पहिला मुद्दा, तुम्हाला लिनियर इक्वेशन्स गिव्हन असतील बाळांनो. लिनियर इक्वेशन्स हे तुम्हाला गिव्हन असतील. यांना काय करायचं? पहिलं काम आहे की यांना मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहा. कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं? यांना मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये सेकंड नंबरला काय करणार बाळांनो आपण? सेकंड नंबरला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्याच्या नंतर की जी काही मॅट्रिक्स असेल त्या मॅट्रिक्सचा मला काय करायचं? पहिले डिटर्मिनंट काढून घ्या. एकदा कोण काढायचं मला सांगायचं पटकन. डिटर्मिनंट काढायचं बाळांनो आपल्याला. एकदा का आपण डिटर्मिनंट काढला की याच्यावरनं आपण ठरवणार की जर तुमचा आन्सर जर नॉट इक्वल टू 0 आलाय तर ए इन्व्हर्स आपण काय म्हणणार? एक्झिस्ट, अदरवाईज एक्झिस्ट करणार नाही. यासाठीचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. ठीक आहे ना. थर्ड नंबरच्या कहाणीमध्ये काय करणार आपण? नंतर ही वाली कहाणी कंडिशन करणार आपण. ठीक आहे ना. मग आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. मग लिहायचं तरी कसं? त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये तुम्हाला असं लिहावं लागेल, ए एक्स इज इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये. ही सर्वात महत्वाची इम्पॉर्टंट थिंग्स होती बाळांनो. या फॉर्म मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? रिप्रेझेंट करावं लागेल. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल? इथं ए इन्व्हर्स काढावं लागेल. ए इन्व्हर्स निघल्याच्या नंतर पुढच्या कहाणी तुम्हाला ज्यानंतर मी सांगतोय. चला एकदा स्टेप बाय स्टेप जात बाळांनो आपण. काय असते माझ्याकडे? समजा ए एक्स प्लस a1x प्लस b1y इज इक्वल टू सी असेल. त्यानंतर a2x प्लस b2y इज इक्वल टू जर समजा डी असेल. याला काय करा? पहिले मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहा. मॅट्रिक्स फॉर्म याचा काय येणार? मॅट्रिक्स फॉर्म मला सांगा. इथे ax इज इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये. इथे ए ची व्हॅल्यू कोण असेल बाळांनो? ए च्या व्हॅल्यू कोणत्या कोणत्या असतील मला सांगा. इथे जर आपण ए च्या व्हॅल्यू जर चेकआउट जर केल्या तर ए इज इक्वल टू a1 असेल इथं. ठीक आहे ना. A1 असेल, नंतर B1 असेल, नंतर A2 असेल, नंतर B2 असेल. ही झाली A ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू काय असेल वाढणं? इथे एक्सच्या व्हॅल्यू एक्स आणि वाय ह्या एक्सच्या व्हॅल्यू असतील, व्हेरिएबल असतील वाढणं हे. आणि बी कोण असेल? तर बी च्या ज्या व्हॅल्यू असतील सी आणि डी च्या माझ्या ह्या व्हॅल्यू असतील. ठीक आहे ना. या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चनला तुम्हाला पहिले रिप्रेझेंट करावं लागणार आहे. चला लिहा बरं. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. याला या फॉर्म मध्ये लिहा एकदा. मग काय येणार ते कंडिशन बघा आता. ठीक आहे ना. या फॉर्म मध्ये याला लिहायचं आपल्याला. म्हणजे ते येणार A1 B1 A2 B2. नंतर इथे काय येणार? एक्स आणि वाय. नंतर इथे काय येणार मला सांगा पटकन. इथे सी आणि डी च्या फॉर्म मध्ये यावं लागेल बघा. आता याचं काय करसाल तुम्ही? याचा इन्व्हर्स फाइंड आउट करसाल. फाइंड द इन्व्हर्स. फाइंड द इन्व्हर्स. या दोघांवर कोणत्याही प्रकारचा चेंज करायचा नाही. हे लोक जसे आहेत तसेच राहू द्यायचे इथं. यांचा काय करणार आपण? इन्व्हर्स फाइंड आउट करणार. एकदा का मी याचा इन्व्हर्स फाइंड आउट केला तर इन्व्हर्स काय तो मला सांगा बरं. याचा इन्व्हर्स जर तुम्ही जर पे केला तर मला सांगा याचा इन्व्हर्स काय काय असेल आपल्याकडं. मला सांगा पहिली व्हॅल्यू कोण असेल बघा माझ्याकडं. पहिली व्हॅल्यू असेल माझ्याकडं B2, नंतरची व्हॅल्यू A2, नंतरची व्हॅल्यू B1 आणि नंतरची व्हॅल्यू A1. ठीक आहे ना. आणि यांना काय करायचं? नंतर आपल्याला मायनसनी काय करणार? मल्टिप्लाय करणार. ही भेटली तुम्हाला कंडिशन. नंतर इथे काय करणार आपण? इथे एक्स आणि वाय वाली कहाणी. नंतर इथे काय भेटणार मला? सी आणि डी तुमचा जसा आहे तसा इथे तुम्हाला रिप्रेझेंट करावं लागेल. काय हो गया ये? अरे क्या हो गया ये? ठीक आहे चालेल. कुठे टच झाला असेल. ठीक आहे ना. तिथे भेटला मला सी आणि डी च्या फॉर्म मध्ये. कुठे भेटला मला? सी आणि डी च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं असं. आता एकदा का असं रिप्रेझेंटेशन झालं की आता जो इक्वेशन नंबर 1 होता, जो इक्वेशन 1 आहे फ्रॉम 1 वरनं
काय होता ए एक्स इज इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये होता ना, त्याला आपण काय करायचं प्री मल्टिप्लाय करायचं. काय करायचं याला आपण प्री मल्टिप्लाय. अरे बाळांनो लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह कशासाठी करतो गुरुजी? लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. तर मी काय करणार प्री मल्टिप्लाय करणार. कोणी प्री मल्टिप्लाय करायचं? ए इनव्हर्सनी प्री मल्टिप्लाय करायचं. जसं मी इथे ए इनव्हर्सनी प्री मल्टिप्लाय करणार आन्सर सर ए इनव्हर्स त्याला इंटू मध्ये ए एक्स इज इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये. आता ही जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू बाळांनो तुम्ही जर पाहिली ए इनव्हर्स त्याला इंटू मध्ये ए याची व्हॅल्यू किती असते बाळांनो? माझ्याकडे आय असते. याची व्हॅल्यू किती असते? आपल्याकडे आय असते. त्याचं आपण काय करणार ते यूज करणार. पण जर इथे मला व्हॅल्यू भेटली तर काय भेटणार आहे ते आय एक्स इज इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन जातो. आयचा मल्टिप्लाय जर या दोघांचं मी मल्टिप्लाय केलं त्याचा आन्सर काय राहणार? एक्स राहणार. इथे राहणार माझ्याकडे बी. म्हणजे तुम्हाला याच्यावरनं हा एक्स म्हणजे कोण असेल? एक्स आणि वाय. आणि बी मध्ये कोण असेल बाळांनो? तुमच्याकडे काही ना काही कॉन्स्टंट नंबर येतील बाळांनो इथे. ठीक आहे, तुमचे आन्सर्स असतील. मग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस यूज करायचा. म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं की समजा फॉर एक्झाम्पल इथे समजा काहीतरी पी व्हॅल्यू भेटली तर काहीतरी क्यू व्हॅल्यू भेटली तर एक्स इज इक्वल टू आन्सर पी भेटणार आणि वाय इज इक्वल टू आन्सर मला क्यू भेटणार. याच्यासाठीच तर पुरा आटापिटा चालू आहे आपला. यासाठीच तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढण्यासाठीच सगळं आटापिटा चालू आहे आपला. तर ही सगळी मेथड आहे बाळांनो. ठीक आहे ना. मेथड लक्षात ठेवा. पहिले काय करायचं लिनियर इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहा. नंतर डिटर्मिनंट काढा. ए इनव्हर्स जर डिटर्मिनंट ऑफ ए जर नॉट इक्वल टू 0 आला तर ए इनव्हर्स एक्झिस्ट करतो. अदरवाइज ए इनव्हर्स एक्झिस्ट करणार नाही. ठीक आहे ना. बाकी पूर्ण मेथड तुम्हाला आता क्वेश्चन मध्ये सांगतो मी. काय क्वेश्चन बघून घ्या आता. तो चलो मेरे लाल बाल गोपाल, मेरे लाल बाल गोपाल की जय हो जय हो जय हो जय हो. सोल्यूशन में शुरू किया जाए बेटा. लेट करून आपण इथे कंडिशन मला सांगा. ए एक्स प्लस 2y इज इक्वल टू 2. त्यानंतर 2x प्लस 3y इज इक्वल टू 3. these equation represent in a matrix form. याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं बच्चा पार्टी? मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. तर काय आहे मॅट्रिक्स फॉर्म मला सांगा इथे. तो गुरुजी हमारे पास मॅट्रिक्स फॉर्म ए एक्स इज इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये असते. तर यावरनं मला ए ची व्हॅल्यू सांगा. तर ए इज इक्वल टू व्हॅल्यू 1 2 आणि 3 भेटणार. गुरुजी एक्स ची व्हॅल्यू सांगा. तुमच्या एक्स ची व्हॅल्यू बाळांनो काय येणार इथे? एक्स आणि वाय येणार. त्यानंतर बी ची व्हॅल्यू काय येणार? तर बी हे कॉन्स्टंट नंबर आहेत माझ्याकडं 2 आणि 3 च्या फॉर्म. चालेल. आता या इक्वेशनला काय करू? हे झालं फ्रॉम 1 वरनं. तर 1 वरनं याला या फॉर्म मध्ये काय करणार आपण? रिप्रेझेंट करणार. जर या फॉर्म मध्ये याला रिप्रेझेंट करायचं झालं तर काय भेटते कंडिशन मला सांगा इथे पटकन फास्ट मध्ये बाळांनो. ए ची व्हॅल्यू इथे तुम्ही जर पाहिलं तर मला सांगा 1 2 आणि 3. ओके. नंतर एक्स मध्ये कोण आहे इथं? एक्स आणि वाय आहे. एक्स मध्ये कोण आहे इथं? एक्स आणि वाय आहे. त्यानंतर मला सांगा इज इक्वल टू बी. तर बी मध्ये कोण आहे इथं? 2 आणि 3. आता आपली ओरिजिनल कहाणी सुरू झाली बाळांनो. आता काय करू? एकदा आपण इथे डिटर्मिनंट ऑफ ए काढण्याचा प्रयत्न करूयात. कोण काढायचा मला इथे? डिटर्मिनंट ऑफ ए मला इथे फाइंड आउट करायचा आहे. जर मला डिटर्मिनंट ऑफ ए जर काढायचा जर झाला क्या हो गया ये क्या हुआ? ये क्या हुआ? ठीक आहे. चालेल. काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करू लागलो तो नवीनच झालंय काहीतरी. ठीक आहे ना. तर याला गरिबी काय करू आपण? थोडस खाली लिहूयात. इथे खाली लिहितो बेटा याला. ठीक आहे ना. याला काय करू आपण? थोडस इथे मॅट्रिक्स फॉर्म इथे लिहूयात आपण. एवढी जागा मला वापरायला यूज भेटते बाळांनो. पहिलं काम काय? आता इन्व्हर्स मेथडनी काढायचं. पहिलं काम काय बाळांनो? डिटर्मिनंट काढावं लागेल मला. ठीक आहे ना. तर मला सांगा इथे काय येणार इथे डिटर्मिनंट ऑफ ए. मला सांगा इथे डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे काय येणार? इथे मला सांगा 1 2 त्यानंतर 2 आणि 3. चालेल. यावरनं मला सांगा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू इथे येणार 3 - 4 विच इज इक्वल टू -1. डिटर्मिनंट ऑफ ए विच इज नॉट इक्वल टू 0. याच्यावरनं आपण लिहिणार गुरुजी ए इनवर्स इज एक्झिस्ट. ये अभी एक्झिस्ट करता है बेटा. ठीक आहे होते एक्झिस्ट करतो. पण हा जर एक्झिस्ट जर करत असेल तर आपलं पहिलं काम काय बाळांनो मला सांगा. इथे मला कोण काढायचं आहे? कोण काढायचं इथे मला? तर या कंडिशन्स मध्ये तुम्ही जर पाहिलं तर सर मला या ठिकाणी जी व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची कोणाची व्हॅल्यू काढायची बाळांनो मला सांगा इथे. तर मला इथे ऍडजॉइंट ऑफ ए काय करायचं मला फाइंड आउट करायचं. कोण काढायचं मला इथे? ऍडजॉइंट ऑफ ए काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. तर आता मला सांग इथे आपण डायरेक्ट ऍडजॉइंट पूर्ण मायनर को फॅक्टर काढत नाही बसायचे. डायरेक्ट तुम्ही ऍडजॉइंट लिहू शकता आणि 2x2 ची मेथड इझी बाळांनो. ठीक आहे. तर मला सांगा इथे ऍडजॉइंट ऑफ ए. तर ऍडजॉइंट ऑफ ए कसा निघत असतो बाळांनो समजून घेण्याचा प्रयत्न करा आता. ठीक आहे ना. जर तुम्ही
या दोघांना जर असं झाकून जर टाकलं तर उरल्यानंतर इथे किती राहतो माझ्याकडे 3 राहतो इथे. लिहा ना मग 3. तर पहिला कोण भेटणार मला वाटलं दोघांना इंटरचेंज करा. लिहा इथं पहिले काय भेटणार मला सांगा पटकन. त्यानंतर 3 भेटतो, नंतर 2 भेटतो, नंतर कोण भेटतो बाळांनो, नंतर 2 भेटतो आणि नंतर 1 भेटतो. नंतर काय करा मायनसनी याला मल्टिप्लाय करा. मायनसनी काय करायला मल्टिप्लाय करा. जी काय ऑड पोझिशन आहे त्या ऑड पोझिशनला काय करायचं मायनसनी मल्टिप्लाय करायचं. हा भेटला मला इथे ऍडजॉइंट ऑफ ए. कोण भेटला बाळांनो मला इथे ऍडजॉइंट ऑफ ए. चला आता मग इथे ए इनवर्स काढून घेऊ आपण एकदा. काय होता ए इनवर्स मला सांगा. तर ए इनवर्स इज इक्वल टू फॉर्म्युला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती इथे -1 आहे. त्याला इंटू मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए. त्याचा फॉर्म्युला लिहाव का. हो मला तरी वाटतं की गुरुजी तुम्ही फॉर्म्युला लिहायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट उडी मारसाल तर आमचे लेकर डायरेक्ट कॉमत जातील. ठीक आहे ना. तर काय नाही ते ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए त्याला इंटू मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए हा वाला फॉर्म्युला आहे. चला तर इथे याचा वापर करा बरं. मग काय नाही मला सांगा ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए हियर -1 आहे. किती व्हॅल्यू इथे मला सांगा पटकन -1 आहे. ऍडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती वाढलो इथे ऍडजॉइंट ऑफ ए 3 त्यानंतर -2 त्यानंतर -2 आणि 1. चालेल बेटा. या मायनसने एकदा आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या बरं इथे. मला सांगा ए इनव्हर्स इज इक्वल टू व्हॅल्यू किती राहणार इथे मला सांगा. ए इनव्हर्स जर तुम्ही जर काढलं तिथे व्हॅल्यू किती राहते मला सांगा. मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. तर मायनसने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हा -3 बनतो. मायनस मायनस हा 2 बनतो. हा +2 बनतो आणि हा माझ्याकडे -1 बनतो. त्याला सांगा इथपर्यंत कोणाला काही डाऊट कोणाला काही अडचण एनी प्रॉब्लेम जर काही असेल तर मला सांगा बाळांनो. ठीक आहे ना. प्रॉपरली तुम्हाला मी एक एक मेथड एक एक स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. चला आता इथे आपण कन्सिडर काय करणार बाळांनो. आपला पहिला इक्वेशन कन्सिडर करणार आपण फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ठीक आहे ना. कन्सिडर इथे आपण कन्सिडर करणार. कोण करणार कन्सिडर मला सांगा. ax इज इक्वल टू बी वाली कहाणी आपण इथे काय करणार कन्सिडर करणार बाळांनो. कोणती वाली कहाणी ax इज इक्वल टू बी वाली कहाणी काय करणार आपण मल्टिप्लाय करणार. ती कन्सिडर करणार आपण. आता काय करू आपण दोन्ही साईडला प्री मल्टिप्लाय करूयात बाळांनो. मला सांगा प्री मल्टिप्लाय बाय ए इनव्हर्स ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला मी काय करतो प्री मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय नाही ते ax इज इक्वल टू बी. दोन्ही साईडला मी काय करतो प्री मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय येणार इथे येणार ए इनव्हर्स आणि या ठिकाणी काय येणार इथे येणार ए इनव्हर्स. ठीक आहे. या फॉर्म मध्ये कंडिशन भेटली. आता हा जो बनला हा काय बनतो मला सांगायचे पटकन. ही जी बनली ते काय बनतो इथे मला सांगा. ही जी कहाणी बनली आपल्याला ही जी कहाणी बनली ए इनव्हर्स इंटू ए. ठीक आहे. नसल का तर तुम्हाला सांगतो बा लक्ष द्या इकडं काय राहते आपल्याकडं गुरुजी ए इनव्हर्स त्याला इंटू मध्ये ए याचाच अर्थ काय होतो आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटणार बाळांनो मला इथे. मग चला इथे काय भेटला मला इथे आय त्याला इंटू मध्ये एक्स इज इक्वल टू इथे भेटणार माझ्याकडं ए इनव्हर्स ऑफ बी. काय असेल माझ्याकडे इथे ए इनव्हर्स ऑफ बी राहिला बाळांनो. ए इनव्हर्स ऑफ बी राहिला इथे. आता कोणत्याही आयडेंटिटी मॅट्रिक्सचा जर एक्सनी मल्टिप्लाय केला नाही एक्स कोण आहे बाळांनो हा व्हेरिएबलच आहे ना. एक्स जर तुम्ही जर पाहिला तर एक्स वाली मॅट्रिक्स कोणती आहे गुरुजी एक्स वाली मॅट्रिक्स तर व्हेरिएबल वाली मॅट्रिक्स आहे. त्यामुळे ते काहीच असा लय मोठा लोड घेण्याची गरज नाहीये सर आमच्यासाठी. ठीक आहे ना. मग काय राहिला इथे मला सांगा एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स ऑफ बी राहतो बाळांनो आपल्याकडे. ठीक आहे ना. आता चला मॅट्रिक्स लिहा बरं इथे एकदा मला सांगा एक्स ची व्हॅल्यू किती बाळांनो आपल्याकडे तर एक्स इज इक्वल टू एक्स आणि वाय आहेत. ओके. आता मला सांगा गुरुजी ए इनव्हर्स ची मॅट्रिक्स काय भेटली पहा बरं. ए इनव्हर्स इज इक्वल टू मॅट्रिक्स -3 आहे. -3 नंतर 2 नंतर 2 नंतर -1 आहे. ओके. आणि बी वाली मॅट्रिक्स कोणती पहा बरं एकदा गुरुजी जर तुम्ही बी वाली मॅट्रिक्स जर पाहिली तर बी वाली मॅट्रिक्स 2 आणि 3 वाली आहे. कोण आहे 2 आणि 3. ओके. ही भेटली मला मॅट्रिक्स. आता इथे एकदा याचा मल्टिप्लिकेशन करून घ्या. जर मी याचं मल्टिप्लिकेशन जर केलं मला वाटतं पुढच्या पेजवर लिहिले जरा फायद्याचं राहील आपल्यासाठी. ठीक आहे ना. काय कंडिशन बघा. तर माझ्याकडे एक्स आणि वाय आहे इथं. त्याला इज इक्वल टू मध्ये मॅट्रिक्स काय होती पाहून घ्या बरं एकदा. गुरुजी मॅट्रिक्स काय माझ्याकडं कुठे गेली मॅट्रिक्स अरे कहा गई हो ओय बच्चा 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 बच्चा. ठीक आहे ना. -3 2. ठीक आहे ना. 3 2 2 1 3 2 2 1 3 2 2 1 आणि या ठिकाणी कोण आहे बाळांनो इथे या ठिकाणी मल्टिप्लाय मध्ये कोण आहे 3 आणि 2 असायला पाहिजे. एकदा पुन्हा एकदा क्रॉस चेक करून घेऊयात आपण. ठीक आहे ना. क्रॉस चेक करूयात. 2 आणि 3 आहे आपण काय लिहिलं 3 आणि 2 लिहिले. ठीक आहे ना.
चला याला थोडस अरेंज करून घेऊया. तिथे 2 आणि 3 पाहिजे इथं. 2 आणि 3 घेऊयात आपण इथे. आणि ते साईन चेक करा एकदा. याचे साईन आपण पाहूयात एकदा. साईन काय -3 आणि -1 आहे. -3 -1 या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी मायनस. याला मल्टिप्लाय करा. या दोघांचं काय करा, मल्टिप्लिकेशन करा. आता काय वाटतं बघा, एक्स आणि वाय. ठीक आहे ना. पहिला रो पहिला कॉलम बांधणं. ठीक आहे ना. कंडिशन समजून घेण्याचा प्रयत्न करा. या 3 नी या 2 ला काय करायचं, मला मल्टिप्लाय करायचंय. त्या 3 नी मला काय करायचं, त्या 2 ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय नाही ते मला सांगा. 3 इंटू दिस कंडिशन म्हणजे -6. नंतरची ते कंडिशन बघा. आता हा झाला याच्या बरोबर, हा 2 याच्या बरोबर, म्हणजे +-6 झाला इथे. फर्स्ट रो धिस कंडिशन झाली बांधणं. आता काय करा, सेकंड रो धिस कंडिशन करा. 4 त्यानंतर -3 झाला इथे. इथे काय ना मला सांगा, इथे येणार 4 त्यानंतर विष्ट गडबड हे दया. ठीक आहे, चालेल. लिहिता वेळेस काहीतरी हुकलंय माझं, एकदा पुन्हा क्रॉस चेक करूयात आपण. ठीक आहे, लक्ष द्या इकडं. तर याने याला मल्टिप्लाय करतो एकदा, म्हणजे आन्सर किती भेटलं मला सांगा. -6 नंतरची व्हॅल्यू किती बनली इथं, +6. नंतर याने याला मल्टिप्लाय करा. आता काय नाही ते मला सांगा. याने याला मल्टिप्लाय करायचं आता. 4 त्यानंतर -3 झाला. त्याला सॉल्व्ह करा एकदा. काय भेटली व्हॅल्यू, एक्स वाय ची व्हॅल्यू किती भेटली बांधू इथे, 0 आणि 1. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. इक्वॅलिटी बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस काय वाढणं मला सांगा. एक्स हा 0च्या इक्वल गेला गुरुजी, एक्स हा 0च्या इक्वल आला आणि वाय हा 1च्या इक्वल आला. दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ अ गिव्हन लिनियर इक्वेशन्स. या इक्वेशनचे माझी काय भेटले बाळांनो मला सांगा. इथे सोल्युशन्स भेटले 0 आणि 1. अपेक्षा करतो की क्वेश्चन तुम्हाला समजला असेल बा. ठीक आहे ना. नक्की एकदम प्रॉपरली तुम्हाला मी एक एक स्टेप सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे ना. नसेल कळत तर पुन्हा डबल एक एक्झाम्पल घेऊयात आपण. पण काही एक्झाम्पल तुम्हाला करावं लागतील बाळांनो. ठीक आहे, चालेल. तर लक्ष द्या इकडे. आता सेकंड नंबरचं इक्वेशन तुम्हाला गिव्हन आहे. या इक्वेशनला मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय बाळ. तर सर्वांनी काळजीपूर्वक इकडे लक्ष देणार तुम्ही आता. ठीक आहे. नसेल समजत तर विचारा, नसेल समजत तर पहा, ट्राय करा. व्हिडिओ तुम्ही नेहमी नेहमी बॅक करून बघू शकता. असं काहीच नाही की वन टाइम पाहिला म्हणजे विषय संपला. नो प्रॉब्लेम बाळांनो. चला लक्ष द्या इकडे. गुरुजी सोल्युशन मध्ये काय दिली काय दिलं इक्वेशन बाबर इथे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे. त्यानंतर इथे बाळांनो 2x मायनस वाय इज इक्वल टू 5 आहे. आता काय करू आपण, दीज इक्वेशन रिप्रेझेंट इन कोणत्या फॉर्म मध्ये बाळांनो मला सांगा. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये काय करायचं यांना लिहायचं. काय असतो मॅट्रिक्स फॉर्म मला सांगा इथे पटकन. ax इज इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये असतो. आता एक स्टेप डायरेक्ट आपण करणार आहे इथे. तर काय मला सांगा, ए वाली मॅट्रिक्स काय येणार बाळांनो इथे बघा 1 1 आहे. येणार 1 1. इथे किती 2 -1 2 आणि -1. त्यानंतर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू, तर एक्स आणि वाय हे तुमचे व्हेरिएबल्स आहेत. तर मला सांगा बी इज इक्वल टू कोण आहे माझ्याकडे 4 आणि 5 आहे. बी इज इक्वल टू कोण आहे 4 आणि 5 आहे बाळांनो. चला आता या फॉर्म मध्ये झालं हे. त्याला काय करायचं आता, डिटर्मिनंटचा फॉर्म. याचा डिटर्मिनंट काढून घ्या एकदा. तर मला सांगा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 1 2 आणि -1. ठीक आहे बेटा. मला सांगा इथे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू येणारी व्हॅल्यू. ते भेटला मला -1 -2 इज इक्वल टू आन्सर किती भेटलं मला इथे -3. तर मॉड ऑफ ए इज इक्वल टू -3 विच इज नॉट इक्वल टू 0. हेन्स याच्यावरनं आपण सांगणार ए इनव्हर्स काय होतो बाळांनो इथे एक्झिस्ट होतो. ए इनव्हर्स इज ए काय म्हणणार आपण इथे एक्झिस्ट होतो असं याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे बाळांनो. ए इनव्हर्स काय होतो इथे आता एक्झिस्ट होतो. आता चला याच्या पुढची कहाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सर आता याला इनव्हर्स काढायचा मला. तर इनव्हर्स काढण्यासाठी या मॅट्रिक्सचा हा जो मला मॅट्रिक्स भेटला या मॅट्रिक्सचा मला ऍडजॉइंट काढणं आहे. ऍडजॉइंट कसा आहे तो बांधून बघून घ्या एकदा. गुरुजी ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू कंडिशन्स. मला सांगा पहिली व्हॅल्यू किती भेटणार इथे -1 2 त्यानंतर 1 आणि 1 नंतर 1 आणि 1 आणि ज्यांची यांची पोझिशन ऑड आहे त्याला मायनसनी मल्टिप्लाय करा. त्याला मायनसनी काय करायचं इथे मल्टिप्लाय करायचं. त्याला मायनसनी काय करणार इथे आपण मल्टिप्लाय करणार. तर ही भेटली मला इथे असणारी महत्वाची कंडिशन्स. आता हा भेटला मला ऍडजॉइंट. तर ए इनव्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय होतं आपल्याकडं. तर ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन मॉड ऑफ ए. त्याला इंटू मध्ये काय येणार इथे ऍडजॉइंट ऑफ ए. त्याला इंटू मध्ये काय भेटतो इथे ऍडजॉइंट ऑफ ए भेटतो.
यावरनं आता मला सांगा डिटर्मिन ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन मॉड ऑफ ए. मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू किती भेटली बेटा -3. त्याला इंटू मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए ची मॅट्रिक्स -1 -2 -1 आणि +1. ठीक आहे. याला काय करू आपण आतमध्ये एकदा 3 ने मल्टिप्लाय करून घेऊयात बाळांनो. ठीक आहे ना. तर मला सांगा इथे ए इनव्हर्स इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटणार मला इथे ए इनव्हर्स इज इक्वल टू काय राहतो बाळांनो इथे ए इनव्हर्स इज इक्वल टू -3 म्हणजे हीच कंडिशन तुम्ही जर पाहिलं तर मायनस मायनस हा प्लस भेटतो. या भेटला मला +1/2 नंतर भेटला इथे -2/3 नंतर भेटणार बाळांनो इथे मला मायनस मायनस प्लस झाला इथे नंतर इथे 1/3 आणि -1/3 अशी कहाणी बाळांनो काय होते मला याच्यामध्ये भेटून जाते. आता आपण कन्सिडर करणार कोणत्या नंबरचं इक्वेशन 1 नंबरचं इक्वेशन बाळांनो फ्रॉम कन्सिडर. आता आपण काय करणार इथे कन्सिडर्ड करणार. काय करणार कन्सिडर इथे ax इज इक्वल टू बी वाली याला आपण करणार प्री मल्टिप्लाय बाय ए इनव्हर्स ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला जर मल्टिप्लाय तर आन्सर किती राहतं मला सांगा x इज इक्वल टू ए इनव्हर्स ऑफ बी च्या फॉर्म मध्ये ही व्हॅल्यू राहणार बाळांनो तुमच्याकडं. तर मला सांगा इथे x ची व्हॅल्यू किती माझ्याकडं तर x इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे x इज इक्वल टू x आणि y आहे. गुरुजी ए इनव्हर्स कोण आहे माझ्याकडं तर ए इनव्हर्स हा भेटला मला इथे 1/3 त्यानंतर 2/3 त्यानंतर इथे 1/3 आणि त्यानंतर इथे -1/3. ठीक आहे. तर या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू काय होते बाळीच्या मध्ये भेटून जाते. ठीक आहे चालेल. त्याला इंटू मध्ये बी ची व्हॅल्यू किती बघून घ्या एकदा. सर बी इज इक्वल टू व्हॅल्यू किती माझ्याकडे बी इज इक्वल टू व्हॅल्यू 4 आणि 5 आहे. बी इज इक्वल टू व्हॅल्यू किती 4 आणि 5 चालेल. आता इथे काय करायचं मला मल्टिप्लिकेशन करायचंय बाळा. ठीक आहे ना. जर तुम्ही जर इथे मल्टिप्लिकेशन करण्याचा प्रयत्न जर केलाय ठीक आहे हे थोडस हार्ड होईल आपल्यासाठी. ठीक आहे बरं चला आता बघू काय होतं. तर याने याला मल्टिप्लाय करा काय नाही मला सांगायची कंडिशन गुरुजी इथे भेटला मला XY वाली कहाणी त्याला इज इक्वल टू मध्ये आता 4/3 भेटणार इथे किती भेटणार इथे आन्सर 4/3 चालेल. नंतर प्लस मध्ये काय येणार मला सांगा पटकन इथे प्लस मध्ये येणार या 2 ने याला मल्टिप्लाय म्हणजे 10/3 होणार काय बनणार इथे हा 10/3 बनणार. ठीक आहे बाळांनो इथे आन्सर किती बनणार माझ्याकडे 10/3. आता काय करा याने याला मल्टिप्लाय करा इथे पण काय भेटणार मला सांगायचे पटकन 4/3 भेटणार त्यानंतर मायनस ऑफ इथे भेटणार माझ्याकडे 5/3. चला याला सॉल्व्ह करून घ्या बरं एकदा. जर मी याला सॉल्व्ह केलं तर एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू मला काय भेटतात ते आपल्याला पाहायचे बघा. ठीक आहे ना 10 4 14 म्हणजे हा 14/3 भेटला. इथे किती भेटतं बाळांनो मला सांगायचे पटकन फास्ट मध्ये. या ठिकाणी जर आपण आन्सर जर पाहिलं तर -1/3 तर या फॉर्मॅट मध्ये ह्या व्हॅल्यू मला काय होतात भेटत असतात. काहीतरी हुकलंय आपलं इथे समथिंग वेंट रॉंग. ठीक आहे ना काहीतरी इथे प्रॉब्लेम झाला आपल्याकडं काहीतरी आपला प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे मला वाटतं की इथून एकदा पुन्हा आपण सॉल्व्ह करूयात असं मला वाटतंय कारण की आपला आन्सर 14/3 आलंय आणि इथे काहीतरी आपला कंडिशन झाली. ठीक आहे बेटा कारण की फ्रॅक्शन मध्ये एवढ्या व्हॅल्यू मला भेटायला नव्हत्या पाहिजेत. चला एकदा पुन्हा एकदा रिचेक करूयात आपण बा. ठीक आहे ना काहीतरी माझं लिहिता वेळेस चुकलं म्हणा नाहीतर तुम्ही सांगा मला की सर तुमचं इथे ते झालं कमेंट बॉक्समध्ये टाकसाल बाळांनो तुम्ही. ठीक आहे चालेल पुन्हा एकदा क्रॉस चेक करूयात. आता कसं चुकलंय तुम्हाला कसं कळलं कारण की व्हॅल्यू बाळांनो इक्वेशनला सॅटिस्फाय करत नव्हत्या. जी व्हॅल्यू आहेत ना आपल्या त्या व्हॅल्यू बाळांनो इक्वेशनला सॅटिस्फाय करत नाहीयेत आणि त्या व्हॅल्यू इक्वेशनला सॅटिस्फाय न करत असल्यामुळे त्या कंडिशन याच्यामध्ये झाल्या. एक काम करा मायनसनी फक्त आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. जो 1/3 जसं तसं राहू द्या. मला सांगा इथे ए इनव्हर्स. ठीक आहे ए इनव्हर्स इज इक्वल टू 1/3 जसा आहे तसा राहू देतो. मी काय करतो इथे मायनसनी फक्त आतमध्ये मल्टिप्लाय करतो 1 2 इथे येणार बाळांनो 1 आणि -1. ठीक आहे ना हा भेटली मला इथे याच्यामध्ये असणारी महत्वाची कंडिशन्स. ठीक आहे ना याच फॉर्मॅटमध्ये आपण इक्वेशनला काय केलं इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. आता मला सांगा इथे काय लिहिणार बाळांनो कन्सिडर करू आपण कोणती वाली कंडिशन ही वाली कंडिशन कोणती वाली ax इज इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये. तर x इज इक्वल टू काय भेटला इथे ए इनव्हर्स ऑफ बी च्या फॉर्म मध्ये भेटला. तर x ची व्हॅल्यू मला सांगा ही आणि ही भेटली मला इथे ए इनव्हर्स इज इक्वल टू व्हॅल्यू 1/3 त्याला इंटू मध्ये इथे व्हॅल्यू किती आहे 1 2 1 आणि -1. आणि याच्यामध्ये मला सांगा बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे बी इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे बी इज इक्वल टू 4 आणि 5 आहे. बी इज इक्वल टू 4 आणि 5 चला याला सॉल्व्ह करून घ्या बरं एकदा. इथे येणार एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू जशा आहेत तशा 1/3 सुद्धा जसं आहे तसं याला मल्टिप्लाय करा. इथे येणार बाळांनो
4 1 4 5 दुनी 10 येणार इथं. ठीक आहे ना, 4 1 4 आणि 5 दुनी 10 भेटला बाळांनो मला इथे. क्वेश्चन लिहिता वेळेस चुकलाय का? क्वेश्चन लिहिता वेळेस चुकला का? इथं 1/2 कसं काय आलाय? ऍडजॉइंट तर आपला बरोबर आहे. ऍडजॉइंट इज इक्वल टू व्हॅल्यू आपली बरोबर आहे. -1. ऍडजॉइंट चुकलाय का? ऍडजॉइंट चुकलाय का? ठीक आहे, एकदा ऍडजॉइंट सुद्धा चेक करावं लागेल मला. ठीक आहे ना, एकदा आपण ऍडजॉइंट सुद्धा चेक करून घेऊयाचा. ऍडजॉइंट जर आपण जर पाहिला तर मला सांगा ए इज इक्वल टू काय दिली मॅट्रिक्स पहा बरं इथे बाळांनो आपल्याला 1 1, त्यानंतर इथे आहे 2 आणि -1. त्याचा मला ऍडजॉइंट काढायचा. ठीक आहे ना, तर मायनरचे एलिमेंट आणि कोफॅक्टरचे एलिमेंट जर आपण जर पाहिलेत काय करत असतो आपण याच्यामध्ये, हा बाळांनो इथे ट्रान्सपोज करायचा राहिलेला आपला, बरोबर आहे. त्यामुळे ही कंडिशन झाली इथे. ऍडजॉइंट आपला चुकीचा आहे बाळांनो, ऍडजॉइंट आपला चुकलेला आहे, त्यामुळे इथे कंडिशन झाली आपली. ठीक आहे, चालेल. तर ऍडजॉइंटला पुन्हा एकदा करून घेऊयात आपण. ठीक आहे, इथे ऍडजॉइंटलाच मला क्रॉस चेक करायचं काम पडलं. ऍडजॉइंट चुकला आपला म्हणून हे चुकायला लागलं बाळांनो. ठीक आहे ना, चालेल. एकदा ऍडजॉइंटला क्रॉस चेक करून घ्या. ऍडजॉइंट जर आपण जर केला तर हे तुमचा आन्सर एकदम करेक्ट येऊन जातं. काय करावं लागतं ऍडजॉइंट मध्ये बघून घ्या एकदा. सर यांना काय करा, इंटरचेंज करा. यांना काय करायचं, इंटरचेंज करायचं. जर मी यांना इंटरचेंज जर केलं, इथेच इंटरचेंज करावं लागेल आपल्याला, याच ठिकाणी इंटरचेंज करावं लागेल. ठीक आहे, इथेच मला ऍडजॉइंटला काय करावं लागेल, इंटरचेंज करावं लागेल. ठीक आहे ना, तर काय तो ऍडजॉइंट पहा बरं एकदा इथे. यांना काय करायचं आपण, हे जे ऍडजॉइंट वाल्या कंडिशन आहेत, ठीक आहे बेटा, डायगोनल वाले एलिमेंट इंटरचेंज करा, -1 +1 करा आणि हे जे जसे तसे राहू द्या. 1 आणि 2 फक्त त्याला मायनसनी काय करा बा, मल्टिप्लाय करा. ठीक आहे ना, आता बघू बरं एकदा बरोबर आहे का. तर 1 आहे, -1 आहे, -2 आणि 1 आहे. आता करेक्ट आहे बा. ठीक आहे ना, आता काय भेटली कहाणी पहा इथे, -1 -1 -2 आणि 1. ठीक आहे ना, फक्त मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. तर मला सांगा इथे ए इन्व्हर्स इज इक्वल टू व्हॅल्यू 1/3, त्याला इंटू मध्ये मायनसच्या आतमध्ये मल्टिप्लाय 1 1, त्यानंतर 2 आणि -1. काय भेटलं इथे 1 1 2 आणि -1, 1 1 2 आणि -1. चालेल. आता कन्सिडर करू आपण ए एक्स इज इक्वल टू बी वाली कहाणी. एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स ऑफ बी राहतो इथे. एक्स ची व्हॅल्यू किती आहे, एक्स आणि वाय असणार. ए इन्व्हर्स किती भेटला, 1/3. इन्व्हर्सची व्हॅल्यू 1 1 2 आणि -1. बबलूची व्हॅल्यू किती वाढणं, 4 आणि 5. बी इज इक्वल टू 4 आणि 5 आहे. यावरनं मला सांगा 1/3 ऍज इट इज राहू दे, याला मल्टिप्लाय करून घ्या एकदा. ठीक आहे ना, 4 + 5 होतो, नंतर 4 दुनी 8 होतो आणि -5 होतो बाळांनो इथे. ठीक आहे ना, तर यावरनं आता मला सांगा काय राहते कहाणी. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड आउट जर केली, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू तुम्ही जर फाइंड आउट जर केली, 5 आणि 4 किती झाले बाळांनो, 9 झाले. 9 झाले आणि मला सांगा 8 मधनं 5 गेले किती आली, 3 राहिली. ठीक आहे ना, त्याला मल्टिप्लाय मधली टर्म लिहायची बाकी आपली, अजून ती मल्टिप्लाय वाली टर्म पण मला लिहावं लागेल ना बाळा. इज इक्वल टू मध्ये इज इक्वल टू मध्ये काय येणार, ते 1/3 येणार. नंतरची व्हॅल्यू इथे किती भेटली मला सांगा, इथे भेटला 9 आणि इथे भेटणार 3. चालेल, या 3 ने आतमध्ये डिव्हाइड करून घ्या एकदा. एक्स वाय जर तुम्ही जर पाहिली तर आन्सर किती भेटलं इथे, 9/3 आणि 3/3. ठीक आहे, यावरनं मला सांगा एक्स आणि वाय वाली जी टर्म आहेत त्या मला काय भेटलं इथे, 3 आणि 1. तर एक्स इज इक्वल टू 3 भेटला आणि वाय इज इक्वल टू मला 1 भेटला. दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ठीक आहे, थोडस काळजीपूर्वक जर आपण केलं तर होते. माझ्याकडनं थोडीशी मिस्टेक झाली, ऍडजॉइंट चुकला होता बाळांनो, त्यामुळे कंडिशन झाल्या सगळ्या. ठीक आहे, चालेल. तर ही त्यामध्ये असणारी महत्वाच्या थिंग्स आहेत. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स का सगळे सॉल्व्ह होतात बाळा. ठीक आहे, तर हा एक क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह करसाल अशी अपेक्षा आहे बाळांनो. ठीक आहे ना, या क्वेश्चनला सॉल्व्ह करतायस फक्त थोडंसं काय करसाल, रिअरेंज करून घेसाल बाळाला. ठीक आहे ना, कारण की थोडा इझी क्वेश्चन होऊन जाईल हा. क्वेश्चन काय दिला बघा एकदा. क्वेश्चन काय दिला, 2x + 6y = 8 आहे. ठीक आहे ना, या सर्वांना 2 ने डिवाइड करून घेसाल एकदा. काय म्हणतो इथे, x + 3y = 4 बनतो, याला इक्वेशन 1 म्हणा. नंतर x + 3y = 5 बनतो इथे सुद्धा. ठीक आहे ना,
हे बनलं इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करसाल मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करसाल बाळांनो एक्स इज इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये. तर ए इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटली तर 1 3 8 आणि 3. 8 कसा बनला इथे? अरे एक्स रे बाळा, असं कायम कर राहिला बेटा तू? गणेश काम नाही दिमाग करून राहिला का? ठीक आहे ना. तर इथं ऍक्च्युअल मध्ये कंडिशन काय पाहून घ्या. इथं 1 3 आहे आणि या ठिकाणी कोण आहे माझ्याकडं? या ठिकाणी 1 आणि 3 आहे. इथे सुद्धा किती भेटला 1 3. इथे सुद्धा किती भेटला 1 3 1 3. ठीक आहे. यावरनं पुढची कहाणी ठीक आहे ना. इथे एक्स किती भेटला? इथं एक्स आणि वाय भेटला बाळांनो. बी ची व्हॅल्यू किती भेटते मला सांगा? बी इज इक्वल टू व्हॅल्यू 8 आणि 5 आहे. पहिलं काम काय आपलं की ए इनव्हर्स काढायचं. मला तर इनव्हर्स साठी मॉड ऑफ ए काढून घ्यायचं. डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए काय येणार बघा 3 1 3 3 1 3. आन्सर 0 येतं बाळांनो. म्हणजेच याच्यावरनं ए इनव्हर्स इज नॉट एक्झिस्ट. ए इनव्हर्स इज नॉट एक्झिस्ट. त्याचा विषय ते क्लोज करून टाकायचा. सर मॉड ऑफ ए इज इक्वल टू 0 भेटला. आन्सर मला बाळांनो हा जो डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 पाहिजे होता पण तो 0 नाही आला. इट मीन्स दॅट आन्सर एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे ना. त्याला स्टॉप करून टाकायचं बाळा. इथे विषय क्लोज करून टाकायचा. ठीक आहे बाळा. तर इथपर्यंत थँक्यू सो मच बाळांनो. रिमेनिंग पार्ट जो आहे ना तो आपण उद्या क्लासमध्ये पाहूयात. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूयात. ठीक आहे ना. जो राहिलेला एक क्वेश्चन आहे रिडक्शन मेथड वाला तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूयात. ठीक आहे ना. थोडा थकलोय मी आता. तर थँक्यू सो मच बाळांनो वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि थोडंसं काळजीपूर्वक करा. एक्झाम्पल इझी आहेत. फक्त जर चुकलं तर मग खूप मोठा वेळ खातो आपला. ठीक है. चलो मिलते हैं नेक्स्ट क्लास में. दुआ में याद रखना बेटा.